राम शिंदे सर थोडे नैराश्यामध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत. खूप मोठा पैसा वापरून सुद्धा, दडपशाही गुंडाशाही करून सुद्धा, प्रत्येक गल्लीमध्ये घरापर्यंत पोहोचून सुद्धा आणि माझ्या मतदारसंघात नसताना त्यांचा तिथं पराजय झालेला आहे. आणि त्या नैराश्यामध्ये ते कुठेतरी बोलतात असं आपल्याला म्हणावं लागेल. आता ते जर गुप्त कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलत असतील तर तसं बघितलं तर मग मी गुप्त कॉन्ट्रॅक्ट अजितदादांबरोबर केलाय, अमित शहांबरोबर केलेला आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर केलेला आहे, बावनकुळे साहेबांबरोबर केलेला आहे की माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही प्रचाराला येऊ नका. कारण भाजपचेच नेते माझ्या मतदारसंघामध्ये राम शिंदेच्या बाजूने तिथं प्रचाराला आले नाहीत. नड्डा साहेबांबरोबर तुम्ही वेगळा कॉन्ट्रॅक्ट केला होता की तिथं या, मात्र बोलू नका. म्हणजे आज झालं असं आहे की हे हास्यास्पद आहे की तुम्ही हारला आहात. हारल्यानंतर तुम्ही कुठेतरी नैराश्यामध्ये कुठेतरी रडीचा डाव तिथे खेळत आहात. 2019ला सुद्धा अशाच पद्धतीने ते बोलले होते, डोळ्यात पाणी आणून बोलले होते. आणि खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं होतं तर विखे पाटील साहेबांवर फोडलं होतं. त्याच्यात त्यांना भेट म्हणून काय मिळालं तर मागच्या दरवाजाने आमदारकी मिळाली. आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की आता रडीचा डाव खेळायचा, अजितदादांवर खापर फोडायचं आणि मग कुठेतरी मंत्रिपद मिळतं का काय अशी चासपणी तिथं राम शिंदे सर करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर आज ते काही लेवलला जाऊन बोलतायत. मी जर बारामतीला जाऊन मतदान केलं असतं, माझ्या पत्नीने केलं, माझ्या आईने केलं, माझ्या वडिलांनी केलं. आता मी जर गेलो असतो तर मी तुतारी वाजवणारा माणूस दाबला असतं चिन्ह, थोडी मी तिथं घड्याळ दाबलं असतं. आता मी कुठं होतो तर माझ्या मतदारसंघामध्ये कर्जत आणि जामखेडमध्ये, जामखेड हा जो तालुका आहे जिथं राम शिंदे सरांनी गुंडांचा वापर केला, जिथं मोका असणारे गुंड प्रचारामध्ये भाजपकडनं प्रचार करत होते, अशा लोकांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या बाजूली, कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागू नये म्हणून मी मध्यरात्रीपासून मतदान संपूस तर तिथं उपस्थित होतो. आणि मग अशात गुंडाशाही तिथं केली नसती तर मला वेळ मिळाला असता, मी बारामतीला गेलो असतो, मतदान केलं असतं, परत इथे येऊन प्रचारामध्ये नाहीतर मतदान होतंय का नाही, काय अडचणी येतात हे बघण्यासाठी आलो असतो. पण गुंडाशाहीच इतक्या मोठ्या प्रमाणात होली, कार्यकर्त्यांच्या हितासाठी लोकशाही टिकावी म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये अडकून पडलो होतो. जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा मोदी साहेब आणि शहा साहेबांनी जिथं जिथं सभा घेतल्या तिथं भाजपला फायदा कमी आणि विरोधकाला जास्त फायदा झाला. आता अजितदादांनी सभा माझ्याकडे का नाही घेतली हे मला तरी सांगता येणार नाही. पण दादा बारामतीतच इतकं गुंतून पडले होते आणि त्यांचे जे उमेदवार आहेत घड्याळाचे, त्यांच्या इथं जाऊन प्रचार करण्यासाठी त्यांना तिथं जावं लागत होतं. इथं त्यांचं घड्याळाकडनं कुणी उभं नव्हतं, भाजपकडनं उभं होतं. ते का नाही आले ते त्यांना तिथं विचारावं लागेल. पण जसं मोदी साहेबांच्या प्रचार सभेमध्ये भाजपला कमी आणि विरोधकाला जसा फायदा झाला तसं सुद्धा इथं कदाचित होऊ शकला असता. त्यामुळे जे विषय झाले नाहीत त्याच्यावर आता चर्चा करून फायदा काय. हार जीत होत असते, पराजय हा स्वीकारावा लागतो, तो त्यांनी स्वीकारावा आणि उगाच कोणाच्या डोक्यावर खापर न फोडता मला असं वाटतं की लोकशाहीला मान्य केलं पाहिजे. पार्टी म्हणून जिथे जिथे आमचे उमेदवार पडलेले आहेत तिथं नक्कीच आम्ही विचार करत आहोत. त्या बाबतीतली बैठक आता आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होईल. त्यात तो जो कुठला निर्णय घेतला जाईल तो आपल्याला बघावा लागेल. पण आज जर आपण बघितलं, नेते कुणी ईव्हीएम बद्दल बोलत नाही, पण सामान्य कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणात ईव्हीएमच्या विरोधात तिथं बोलत आहेत. आता महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला गेले, गुजरातने आपल्याला काय दिलं तर ईव्हीएम मशीन दिलं. हे सगळ्या मशीन गुजरातच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक लोक आता शंका घेत आहेत. आता सुद्धा दिवसभरामध्ये 20-25 उमेदवारांशी मी बोललो. त्यांचं मत आलं, आमच्या गावामध्ये जिथं हक्काचं मतदान आहे, लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला, तिथं सुद्धा आमचं त्या गावचं बूथ हे मायनस आहे, हे कसं होऊ शकतं. असे अनेक शंका लोक आता घ्यायला लागले आहेत. पुढच्या काही दिवसामध्ये हे वातावरण अजून ईव्हीएमच्या विरोधात तिथं गरम झालेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. 10 उमेदवार आमच्या पक्षाचे, जे ट्रॅम्पेट नावाचं चिन्ह आहे, ज्याला सामान्य भाषेमध्ये तुतारी दुर्दैवाने तिथं म्हणलं जातं, 10 उमेदवार आमचे त्याच्यामुळे पडलेले आहेत.
माझ्या मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा डुप्लिकेट उमेदवार जो उभा होता त्या समोर सुद्धा हेच चिन्ह होतं. तिथे 3,500 मतं त्यांना तिथे मिळालेली आहेत. त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी आहे भाजपची, दुसरं चिन्ह वापरणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. राज्य इलेक्शन कमिशननी आमची मागणी मान्य केली, पण राज्य इलेक्शन कमिशनकडे फक्त कुठले इलेक्शन येतात तर लोकल बॉडीचे येतात, म्हणजे नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, आमदारकी आणि खासदारकी याला चिन्ह वापरायला द्यायचं का नाही द्यायचा हा निर्णय हा केंद्र इलेक्शन कमिशनचा आहे. पण ते काय आपल्या बाबतीत ऐकत नाहीत. आता अजून 4 वर्ष 4.5 वर्ष आले, लोकसभेचे जेव्हा इलेक्शन होईल तोपर्यंत आम्ही लढून हे चिन्ह कसं नाबाद होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण लोकल बॉडी इलेक्शनमध्ये हे चिन्ह हे वापरलं जाणार नाही एवढा तरी आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. आता VSIची एखादी बैठक असेल, VSIच्या बाबतीतली एखादी चर्चा असेल म्हणून भेटले असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल. पण अजूनपर्यंत भेटीनंतर मी साहेबांना भेटलो नाही, त्यामुळे पवार साहेबांनी त्या बाबतीत खुलासा केला नाही, न दुसरा कोणी केलेला आहे. मला या बाबतीत काही बोलता येणार नाही.